हात गेला, रडत येत हळू, फटका बसला डायरेक्ट जमीन, बट काय नाही. हा आहे लुक विदाउट साडी गार्डचा. बाईक विदाउट साडी गार्ड पण एकदम भारी दिसते. साडी गार्ड आपल्याकडून निघत नव्हता, सो गॅरेजमध्ये मी आता काढून आणलाय. सो आता आपली बाईक मोकळी झाली आहे चैन लूपसाठी. आता एक मेन स्क्रू आहे तो ओपन करायचा, जो की मी लावून घेतला गॅरेजमधून हा वाला. त्याचा बघूया कुठला बोल्ट आपल्याला फिटवतो. माझ्याकडे भरपूर पाणी अजून एक सिलेक्ट करायचं. हे ओपन झालं ना, कसं आहे म्हणजे चैन ल्यूबला आपण एकदम फ्री, फुल ओपन झालं, बिंदास चैन ल्यूब करू शकतो. एकदम डिटेलमध्ये आपण चैन ल्यूब करू शकतो पूर्ण पाठी. आता आपण घेऊया डिझेल आणि WD-40 दोघांचा यूज करून आपण चैन क्लीन करू. टॉवेल घेतलाय, भरपूर घाम सुटा राहिला. गरमी एवढी आहे, चालू झाली म्हणजे फेब एंडिंग झाली, मार्च सुरुवात, म्हणून टॉवेल घेतला बॅकअपला. घाम लय फुटतोय आपल्याला, बॅकअपला टॉवेल ठेवूया आपण. आता मी डिझेल घेतला, डिझेलमध्ये आपण आता एक बाउलमध्ये ओतूया. पहिला मी जॅक फिट करेन ताकि आपली गाडी वर येईल, जॅक स्लिप नाही झाला पाहिजे, बस मायनस पॉईंट आपला, जॅक स्लिप नाही झाला पाहिजे. जॅक फ्री झाला, टायर फ्री झाला, जॅक फ्री झाला, गाडी लय बाहेर आहे. एकदम डीप मध्ये चिखल फसलेला आहे. चालू झालं, काळा काळा लागणं चालू झालं. बघू बॅकग्राऊंड आवाज एवढा नको, इग्नोर करा जे काय चालू. आता ग्लव्सची गरज आहे, ग्लव्स घालूया गपचूप. हात घामावं लागले. काळं बघा केवढं मित्रांनो, दिसतंय काळं, ब्लॅक ब्लॅक सगळं चैनचं माती आहे. सगळी माती आता निघते. हा दोन्ही बाजूने मी रब करतोय. चल नेक्स्ट स्टेप के लिए सुरुवात करते हैं, कंटिन्यू पुढे. आता हा वाला पार्ट यूज करूया, कारण सगळ्या बाजूने ल्यूब होईल. मेन जे थ्रेड्स आहेत ना, म्हणजे जे दात आहेत ना, ते क्लीन केले पाहिजे. हात फक्त सांभाळायचा तुम्हाला, हात एकदा गेला चैन मध्ये नाही गेला पाहिजे. काळा बघा तेवढं ब्लॅक स्पॉट्स. एकदा दुसऱ्या कपड्याने हात मारून घेऊया आपण, म्हणजे कसं थोडं क्लीन राहील. थोडं अजून डीप मध्ये. हा वेस्ट वाला कपडा आहे माझा, बट क्लीन आहे थोडा, एवढा पण क्लीन नाही बट थोडा क्लीन आहे. WD-40 आता माझ्याकडे कमी आहे, जेवढा आहे त्याने क्लीन करून घेऊया आपण. आता मेन टाइम आला आपला स्पोक क्लीन करायची, बिकॉज स्पोकवर सगळं ऑइल केलेलं आहे. डीप मध्ये थोडं स्पोक क्लीन करूया आपलं.
मी अजूनपर्यंत ग्लव्स नाही घातले. भलत्या हातातच ग्लव्स आहे माझ्या. सगळ्यांची हॉबी वेगळी वेगळी, त्यात माझी कॅटेगरी तर एकदम वेगळी. सगळ्यांपेक्षा वेगळाच माझं. असंच असलं पाहिजे ऍक्च्युली. बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीतरी आपल्यात आपली आवड असली पाहिजे. सेम सेम किती कॉपी करणार, करून करून. बी डिफरंट ऑलवेज. आता आपण स्टार्ट करूया ल्युबिंग. मोटोमॅक्स चेन ल्यूब एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह. शेक करूया आणि यूज करूया. थोडं थोडं यूज करूया, जास्त नाही. पूर्ण चेन ल्यूब झालेली, चांगल्यापैकी ल्यूब झाले. थोडा याच्यात आता जिथे जिथे एक्स्ट्रा पकडलेलं ऑइल उडालंय ते आपण साफ करून घेऊया एकदा. आता मेन काम आपलं फिट करून घ्या फटाफट जे काय आहे ते. एकदा फिट झालं की सगळं बेस्ट होणार. गाडी रेडी टू वॉक. एक एक नट बोल आपण फिट करून घेऊया. 2 नट बोल्ट, 2 नट आपण फिट करूया. एक हा फिट झालाय. सेकंड मला फिट करूया, जो की हा वाला. ह्याचा बोल्ट 2 बोल्ट मॅच होतात. असा फिट होणार इथे. आणि जे काय चेनची घाण आहे वगैरे ते कव्हर करतो. सो ऑलमोस्ट आपलं फिट झालेलं आहे सगळं. आता फक्त टायटिंगची गरज बस. बाकी सगळं फिट झालेलं आहे आपलं. रक्त एकदम फटका बसला डायरेक्ट जमीन. बट काय नाही, मायनर. ल्युबिंग सगळं टायटिंग वगैरे सगळं प्रॉपर झालंय. आपलं गार्ड पण बसलाय. जॅक खाली घेऊया आणि वॉश करून घेऊया बाईक. The final look of the chain lube. बघू शकता किती क्लीन झालेले पूर्ण. स्पोक्स वगैरे पण एकदम क्लीन झाले. त्याला फक्त पॉलिशची गरज आहे. लास्ट एक पॉलिश राहिली, बाकी फुल एकदम गाडी टकाटक झाली. पॉलिश केलं की अजून बेटर.